तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. जय भरी मुरुगवाडा या संघाच्या माध्यमातून सर्व लाईनमन विनंती असेल आपण देखील आपापल्या जागेवरती दाखल व्हा. सर्व लाईनमन मित्र शिवगरीना निवकोल संघाचं सलामीचं जोडो दाखल केलं जात आहे. रोहित बारगुडे आणि अमय बारगुडे बंधूंची ही जोडी आहे सर बघूक मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातली बरीचशी मैदाना ज्यांच्या माध्यमातून गाजवली जातात ती ही जोडी असतात. तर वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघाच्या माध्यमातून पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज असतात तो सलीम गडकरी मॅन फ्रॉम राजापूर गावचा सुपुत्र आयकॉन खेळाडू म्हणून जय भैरी मुरुगवाडा या संघातना खेळताना दिसतात. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याला दिली जात आहे. आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवला जात आहे. जय भैरी मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून लेगसाईडच्या दिशेक 4 तर ऑफसाईडच्या दिशेक 3 क्षेत्ररक्षक ठेवले जातात. पंचांचा इशारा इलो की सामन्याक सुरुवात केली जात आहे. दोन्ही संघांका विनंती असतात चेंडूची जर छेडछाड झाली तर 5 धावांची पेनल्टी असतात. दोन्ही संघ ज्याची नोंद करून घ्या. ह्यो कमिटीचा निर्णय असा माझो नसा. पंचांचा इशारा हैसर येता सामन्याक सुरुवात केली जाता. क्वार्टर फायनलचा चौथा थरार हैसर चालू होता. पहिलो चेंडू सलीम गडकरी मॅन फ्रॉम राजापूर. पहिलो चेंडू 2 पायाच्या मधना लेगसाईडच्या दिशेक ढकलायचा होतो प्रयत्न. यश हदनकर चेंडूच्या दिशेक येता चेंडू रोखला जात आहे. पहिलो चेंडू डॉट समाप्त होत आहे. सलीम बारगुडे बाउन्सिंग चेंडू होतो. परत एकदा लेगसाईडच्या दिशेक हलवायचा प्रयत्न. जशी वडी हलवतात तसं चेंडू हलवायचा प्रयत्न. गुलाम्याचा नाना आणि तालाशिवाय गाणा याचं काय संबंध नसता. तसं क्रिकेटच्या मैदानावरती फक्त वळवण्यात काहीच अर्थ नसता. कारण कमी चेंडवांचा सामना इलो आणि कमी चेंडवांचा सामना जेव्हापासून इलो तेव्हा चौकार षटकारांची आतषबाजीच करू लागता. सलीम स्वतःची मार्कवरती सज्ज असतात. अमय स्ट्रायकिंग एंड वरती सज्जा. सुरेख दर्जाचा चेंडू तेवढंच देखणं फटको कवरच्या कपडावरनं आखाड्याच्या पहिल्याने टोकलं जाता. चौकारची मोहर हैसर लावली जाता. जरसो डिसवल्यानंतर आक्रमक असो खेळ आक्रमक खेळाचा सादरीकरण आमका बघूक मिळता अमयच्या माध्यमातून. या चौकारान धावसंख्या हैसर वाढताय. धावसंख्या होत आहे 5 धावा. धावसंख्या 4 दिवस अगर डोळ्यावर काळोख येता आणि माझ्याकडनं पण बराचसा हैसर चुकता. माझ्याने सामने एवढे ठेवल्याने की 16 17 सामने रातभर खेळूक मालवणात पण एक वेळ आहे पण ती काय म्हणत नाही. रातभर कैक सामने खेळला पण झोप नाही इली. समजणार इशारो कापी. गोलंदाजी मार्कवर परत एकदा गोलंदाज सलीम गडकरी सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असतात तो या ठिकाणी अमय बारगुडे याच्या माध्यमातून चौकारची मोहर लावली गेली. धावसंख्या 4 सातबाऱ्यावरती बघूक मिळता. सलीम गडकरी गोलंदाजी मार्कवर सज्ज असा.
पंचांचो इशारो हैसर येता बघता भजी मागता जिलेबी. 9 चेंडूचो इशारो. धावसंख्या होत आहे 5 धावा. 5 धावसंख्या सातबाऱ्यावरती बघूक मिळत आहे. सलीम याचा पुढचा चेंडू केलूक सज्ज असतात तो अमयच्या माध्यमातून बघूया चौकारांची आतषबाजी होत आहे काय. पंचांचो इशारो करायचो तो नरकासूर. तयार झालो संकासूर म्हणूक लगात. अतिशय देखणा असा विकेट किपिंगचा काम यश हदनकर या हदनकराच्या माध्यमातून बघूक मिळत आहे. धावसंख्या होत आहे सातबाऱ्यावरती ती म्हणजेच 6 धावा. 6 धावसंख्या सातबाऱ्यावरती बघूक मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू असा. सलीमेचा पुढचा चेंडू लेग ब्रेक चेंडू होतो. ब्रेक लावलेलो चेंडू मोठो फटको खेळायचो इरादो हैसर नष्ट केलो जाता. एकेरी धाव हैसर मिळता. या एका धावेन धावसंख्या होत आहे सातबाऱ्यावरती 7 धावा. 7 ही धावसंख्या सातबाऱ्यावरती बघूक मिळत आहे. आयकॉन खेळाडू म्हणून सलीम गडकरी संघातना खेळताना दिसत आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. षटकातली 2 चेंडू शिल्लक आणि खेळूक सज्ज असा तो अमय वारगुडे. धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 7 धावा. सलीम गडकरी गोलंदाजी मार्क वरती सज्ज असा. वेगवान चेंडू होतो. घातक असो चेंडू. षटकातलो 1 चेंडूचो खेळ शितो अमय. धावसंख्या होत आहे 7 धावा. चांगली गोलंदाजी बघूक मिळत आहे. सलीम गडकरी मॅन फ्रॉम राजापूर याच्या माध्यमातून पुढचा चेंडू सलीमेचो लेग ब्रेक चेंडू होतो. आपटायचो प्रयत्न हैसर फसता. पहिल्या षटकाचा खेळ हैसर संपता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सातबाऱ्यावरती बघूक मिळतात ती म्हणजे 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ हैसर संपता आणि धावसंख्या होते सातबाऱ्यावरती 7 धावा. माझा एखादो प्लेयर फ्लॉप झालो की पाठी राखी पण माझं हेका नाही तेका पाठव का सौम्या नाही गोम्याक पाठव होता. माझं यश पण चांगलो हा. माझं नाम्या पण चांगलो हा. चालूच असता कोकणात या असाच माझं कोणाक पुढे जाऊ देणार नाही. पुढे जायत असत ते का मागे ओढतील. स्मित शिवलकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. वेगवान चेंडू होतो. धाव घ्यायचा प्रयत्न असफल ठरलो. आम्याच्या माध्यमातून रोखला गेला. नको जावी आणि व्हाईन चाटून खाव्या असा आम्याक वाटला परंतु रोनिताकडनं सावधगिरीची भूमिका आहे सर बघू मिळता. स्मितचा पुढचा चेंडू वेगवान चेंडू वेगवान फटको साईल ठीक याच्या माध्यमातून मिडॉनच्या दिशेक चेंडू रोखलो जात आहे. पुढचा चेंडू आमंत्रण दिल्यान माका मट्टो फटको खेळ आणि खेळलो देखील जाता. चौकारान धावसंख्या सर वाढत आहे. धावसंख्या होत्या सातबाऱ्यावरती 11 धावा. एकावर आम्याच्या माध्यमातून पण रोनित एका कानमंत्र दिलं जाता. पुढचा चेंडू स्मिथ येतो. आक्रमक असो फटको गोळीपेक्षा जास्त वेगान चेंडू आखाड्याच्या पहिलाडीत चौकार ठोकलो जाता. अली रहर आणि केलो कहर असो खेळाडू म्हणजे रोनित बारगुडे. क्वार्टर फायनल सेमीचे सामने येले की रोनित एका फॉर्म व्यवस्था माझ्या मागच्या ग्रुपमध्ये काय केलं माहित असतात पण या मोठ्या सामन्यात मात्र मोठी कामगिरी त्याच्या माध्यमातून बघूक मिळत आहे. देखनो फटको होतो साहिलच्या माध्यमातून रोखलो जाता. आक्रमक असो फटको तेवढाच आक्रमक असा क्षेत्ररक्षण जयभोरी मुरुकाळाच्या माध्यमातून सर बघूक मिळत आहे. षटकातलो अजून एका चेंडूचो खेळ शिल्लक. वेगवान चेंडू वेगवान फटको लाखाचे खाक आणि चुरमुऱ्याची पोती मैदान बघूक मिळतात. चुरमुऱ्याचा पोता कोसळला. चुरमुरे बाहेर पडले. चौकार जात आहे. चौकारात धाव संख्या वाढत आहे. 2 षटकांचा खेळ संपता आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होत आहे 19 धावा. तर रोहन पुसाळकर याच्या माध्यमातून पारितोषिकाची खैरात हैसर केली जाता. 2 चौकारासाठी माझ्या 2 मारल्यानंतरी 300 किती वाचवशील पैसे पाण्याचं पैसो. सुरेख असो चौकार आखाड्याच्या पहिलाडीत सलग 3 चौकारासाठी 300 रुपयाचा पारितोषिक असा रोहन पुसाळकर याच्या माध्यमातून यश हदनकर याच्या माध्यमातून 3रा षटक हाताळला जात आहे. यश याचा पुढचा चेंडू खराब चेंडू होतो. आखाड्याच्या पहिलाडीत पाठवला जात आहे. टांगो पलटी आणि घोडो फरार जात आहे. शिवकर्णा चषक चौकार सलग 2 चेंडूवरती रोहन 2 चौकार ठोकले जातात. 300चे 3 नोटी कार्ड माझ्या 100 चे 3 म्हणजेच 300 रुपये.
जिंकायची संधी असत अम्याक. धाव संख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 27 धावा. 2वर 7 म्हणजे 27 धाव संख्या 7 बाऱ्यावरती बघूक मिळत आहे. गावला त्याचा फावला नाही त्याचा बोर्डावरती कोरा नाव राहला असं म्हणूक लागात. माझं जसो आम्या स्ट्राईक वरती गेलो तशी बक्षिसांची खैरात म्हणजे रोनित लाडको नाही असा होता. गावातच राजकारण शिस्ता. धाव संख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 27 धावा. माझं सोमट्या मात्र कधीच चुकत नाही. माझं आकडेबहादूर मित्र मंदार तोडणकर याच्या माध्यमातून अप्रतिम असं आकडेबहादुरीचं काम बघूक मिळत आहे. पुढचा चेंडू सोरेकदारचा चेंडू होतो. लेग कटर चेंडू होतो. बीट होत आहे तो अम्या. डॉट चेंडू बघूक मिळत आहे. धाव संख्या स्थिरावत आहे ती म्हणजे 27 धावा. यश याचा पुढचा चेंडू अम्या सज्ज असात. शॉर्टपिच चेंडू होतो. खराब चेंडू होतो. चौकाराच्या दिशेने टोकलो जात आहे. आखाड्याच्या पहिल्या डीत टांगोपलटी घोडोफार चेंडू जात आहे चौकार. धाव संख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 31 धावा. 3वर 1 31 धाव संख्या 7 बाऱ्यावरती बघूक मिळत आहे. सुंदर अशी फटकेबाजी बघूक मिळत आहे या ठिकाणी आम्याच्या माध्यमातून. धाव संख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 31 धावा. 3वर 1 31 ही धाव संख्या आहे सर बघूक मिळता. तर माझा मित्र बाबा शिवलकर याचे कमेंट्स माका बघूक मिळतात. त्याचा पण हे सर आम्ही स्वागत करतो. आमच्यात तो नसात नाहीतर ही स्पर्धा तो बघू कायम येता. जो बाबा शिवलकर पंचांचा इशारा वयसर येता. वाईट चेंडूचं धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 32 धावा. यशाचा पुढचा चेंडू टॅपचो फटको. नको नको जाऊया बाहेर चाटून खाऊया. एक धाव घेतली जात आहे या ठिकाणी आम्याच्या माध्यमातून. एका धावेने धाव संख्या वाढत आहे. धाव संख्या होते 7 बाऱ्यावरती 33 धावा. षटकातल्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. षटकाची सांगता करणारा चेंडू भैरवी घेणारा चेंडू फेकूक सज्ज असा तो या ठिकाणी यश हदनकर. सुंदर चेंडू होतो. बॅट आणि बॉल यांचा काय एक संबंध नाही. चेंडू जात आहे डिक्लेशन झोन मध्ये. एका धावेसाठी 3 षटकांचा खेळ संपताय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होत आहे 34 धावा. इंग्रजीत जे का 34 म्हटला जाता. मराठीत जे का 34 म्हटला जाता. कर्नाटकात जे का 35 म्हटला जाता. चुकीचा असला तर नंतर सांगा. मनात येईल तर म्हटलंय. वेदांग उर्फ वेदू गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला खेळाडू असतात. 4था षटक हाताळीत. हा नंबरचा षटक धावांची लयलूट करणारा आहे षटक. स्ट्रायकिंग एंडवरती असतात तो आम्या. पहिलो चेंडू फसवो चेंडू होतो. बॅट आणि बॉल यांचा काय एक संबंध नाही. चेंडू जाते विकेट किपर याच्या हातात डॉट चेंडूची सांगताय सर बघू मिळत आहे. पुढचा चेंडू वेदू याचो सुंदर सो फटको मिड विकेटच्या दिशेक टोलावलं जात आहे आखाड्याच्या पहिल्या डीत. धाव संख्या होत आहे 38 धावा. 38 धाव संख्या 7 बाऱ्यावरती भोगूक मिळत आहे. पुढचा चेंडू दर्जेदार फटको होतो. एकेरी धाव सर घेतली जात आहे. त्या एका धावेने धाव संख्या होत आहे 39 धावा. 3वर 9 म्हणजे 39 धाव संख्या 7 बाऱ्यावरती भोगूक मिळत आहे. आम्याच्या माध्यमातून मार्गदर्शन लाभतायत रोहित हेका. वेदू याचा पुढचा चेंडू रोहित सज्ज असतात. खराब असो चेंडू. बघता भाजी मागता जिलेबी म्हणजेच वाईट चेंडूचा इशारो. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक. परत एकदा खराब असो चेंडू हाटलो जात आहे. टाकाय जातो अलिबागाक. चेंडू जात आहे देवबागाक. अतिरिक्त धावेत वाढ. धाव संख्या होत आहे 41 धावा. 41 धावा. पुढचा चेंडू
वेदू याचा खेळू सज्ज असा तो रोनित. आक्रमक असो फटको. पंचांचो एका धावेचो इशारो. 2 चेंडूंचो खेळ शिल्लक. धावसंख्या होत आहे 42 धावा. षटकातल्या 2 चेंडूंचो खेळ शिल्लक. खेळूक सज्ज असत तो रोनित. चेंडू पायाक आदळता एकेरी धाव घेताय तो रोनित. एका धावेने धावसंख्या वाढताय. धावसंख्या होत आहे 43 धावा. षटकातलो अखेरचो चेंडू शिल्लक. खेळूक सज्ज असत तो रोनित. या ठिकाणी अम्या बघा अम्याच्या माध्यमातून चौकार ठोकला जाता की वेदूच्या माध्यमातून या अखेरच्या चेंडूवरती रोखला जात आहे. षटकातलो अखेरचो चेंडू शिल्लक. पंचांचो इशारा होईसर येता वाईट चेंडूचो धावसंख्येत भर होता. धावसंख्या होत आहे 44 धावा. डबल चौका म्हणजे चौक्याची गेम हैसर होता. आकडेबादरून मित्र नोंद करून घेत असतील. आज रविवार म्हटला की सगळा बंद. सोमवारची वाट बघू लागत. देखनो फटको. आखाड्याच्या पहिल्याडीत चौका ठोकला जाता. निर्धारित 4 षटकांची समाप्ती हैसर होता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे 7 बऱ्यावरती 48 धावा. 49 धावांची आवश्यकता असतात सामनो जिंकूक या ठिकाणी जय भैरी मुरुगवाडा संघाक. तर क्रिकेट प्रेमींसाठी देखील खुशखबर असेल. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नाईट अँड ड्रम ओपन क्रिकेट स्पर्धा म्हणजेच जय भंडारी चषक, जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 5 5वं पर्व असेल. या स्पर्धेची सुरुवात 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा असेल. या स्पर्धेत जर सहभागी व्हायचं असेल तर या ठिकाणी 25 जानेवारी पर्यंत आपण सहभागी होऊ शकता. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल ते या ठिकाणी रोख रक्कम 51,111. त्यानंतर सेकंड प्राइज असेल 25,555. ही स्पर्धा 1 ग्रामपंचायत गट तसेच 1 तालुका मर्यादित गट या गटात खेळवली जाईल. प्रवेश शुल्क असेल 3,000. या स्पर्धेत जर सहभागी व्हायचं असेल तर बंटी चवंडे, प्रसाद भोटे, पिंट्या मांजरेकर, तेजस बिर्जे, शिवम शिवलकर, राज सुर्वे यांच्याशी संपर्क साधून आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. या ठिकाणी बाळूदादा साळवी यांचं देखील व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांचं देखील नवलाई पवनाई मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. वेळात वेळ देऊन ते या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. तर 49 धावांची आवश्यकता असतात सामनो जिंकूक. 24 चेंडूंचा खेळ आणि या 24 चेंडूत विराज कदम उर्फ बारक्या या प्रेमळ नावाने हा खेळाडू ओळखला जातो. तर विराज यांना जर सलग 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त केल्यानंतर रोहित उर्फ गुड्डू मयेकर याच्या माध्यमातून 300 रुपयाचा पारितोषिक असतात. सलामीचं जोडो हे सर दाखल झालोय. स्मित शिवलकर आणि यश हळदणकर यशस्वी असतो जोडो. रत्नागिरी जिल्ह्यात दबदबा असणारा हो जोडो असतात. रत्नागिरी जिल्ह्यातली बरीचशी मैदाना या जोड्याकडनं गाजवली जातात. पंचांचा इशारा सर येता वाईट चेंडू तो धावांचं श्री गणेश होत आहे. विराज याचा पुढचा चेंडू टॅपचं खणखणीत असो फटको स्मिथच्या बॅट मधनं येता चौकारांत धावसंख्या वाढतात. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 5 धावा. 5 ही धावसंख्या सर भोगूक मिळत आहे. उदंड असो प्रेक्षक वर्ग
सामना दाखल झालोय त्यांचा नवलाई पाहुणे मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष असं स्वागत असा. बारक्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज विराज उर्फ बारक्या. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतो परत एकदा स्मित शिवलकर. पंचांचो इशारो वाईट चेंडूचो. बघता भजी मागता जिलेबी म्हणजेच वाईट चेंडू हाताळू जाता या ठिकाणी विराटच्या माध्यमातून. धाव संख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 6 धावा. 6 ही धावसंख्या बघू मिळत आहे. पुढचा चेंडू खराब असो चेंडू हाताळू जात आहे. करायचं होतो नरकासूर तयार झालो संकासूर असा म्हणूक लागत. परत एकदा विराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतात. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट टोकून आव्हान करताय तो स्मित शिवलकर. अतिशय वेगवान असो चेंडू होतो. घातक असो चेंडू. बॅट आणि बॉल त्यांचा काय एक संबंध नाही. चेंडू सुद्धा विकेट किपर यशाच्या हातात. डॉट चेंडू बघू मिळत आहे. धाव संख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 7 धावा. परत एकदा विराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतात. मोठो फटको चेंडू हवेत. ऑफसाईडचे देशक राकेश भाटकर याच्या माध्यमातून देखनाचा क्षेत्ररक्षण बघू मिळत आहे. पुन्हा एकदा विराज गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर स्मित शिवलकर एका आक्रमक असो फलंदाज. सुंदर असतो चेंडू. डॉट चेंडू आहे सर बघू मिळता. निर्धाव चेंडू बघू मिळतात. चांगली गोलंदाजी आणि उपयुक्त अशी गोलंदाजी विराज कदम म्हणजेच बारक्या याच्या माध्यमातून बघू मिळत आहे. यश हळदणकरच्या माध्यमातून कानमंत्र दिले जातात. स्मित शिवलकर एका कारण मोठो सामना क्वार्टर फायनलचा चौथा सामना इथं रंगलो जात आहे. विराज याचा पुढचा चेंडू खेळूक सज्ज असतात स्मित शिवलकर. वेगवान असो चेंडू वेगवान असो फटको आणि आक्रमक असा क्षेत्ररक्षण बघू मिळत आहे. राकेश याच्या माध्यमातून मिड ऑफच्या देशेक षटकातलो एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 7 वर स्थिरावता. चांगला षटक हाताळला जात आहे विराटच्या माध्यमातून. टॅपचो फटको चेंडू हवेत आणि हे सर पहिल्या षटकाचा खेळ संपता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 7 धावा. 42 धावांची आवश्यकता असतात सामनो जिंकूक. 18 चेंडूंचो खेळ शिल्लक. 18 चेंडूचो खेळ शिल्लक आणि 42 धावांची आवश्यकता असा. तर षटकात 2 गडी प्राप्त केले गेले तर 200 रुपयाचा पारितोषिक असतात. संदीप 500 रुपयाचा बक्षीस असतात संदीप सनगर यांच्याकडनं. ऋषी आणि ऋषी संघा खुशी देता. पहिलं धक्क बसताय. पहिली 7.5 पहिली अवदसा लागताय या ठिकाणी जय भैरी मुरुगाडा संघाक ऋषीच्या माध्यमातून. माका वाटता 250 रुपये कोट्यात गेले. माझे अजून एक बळी प्राप्त केलंस तर 500 रुपये जिंकायची संधी असतात. संदीप सनगर यांच्याकडनं 500 रुपयाची धनराशी जर 2 गडी प्राप्त केले गेले तर ऋषी एका असतात. एक मोठं मोहर टिपलो जाता. यश हळदणकर त्याच्या माध्यमातून आहे सर निराशा केली जात आहे. डावखुरी फलंदाज निहार मोरे स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतात. गोलंदाजी मार्कवर ऋषी सज्ज. ऋषी याचा पुढचा चेंडू केलूक सज्ज असतात तो निहार. सुंदर चेंडू तेवढाच देखनाचा क्षेत्ररक्षण बघूक मिळत आहे. डॉट चेंडू ऋषी याचा पुढचा चेंडू निहार सज्ज असतात. ऑफसाईडच्या देशेक फटको खेळू जाता. एकेरी धाव मिळता. एका धावीन धावसंख्या सर वाढताय. धावसंख्या होत आहे 8 धावा. अजून 41 धावांची आवश्यकता सामना जिंकूक.
तीन चेंडूंचो खेळ शिल्लक या षटकातलो. अतिशय रंगतदार असो सामनो हैसर बघू मिळता. हाय व्होल्टेज सामनो बघू मिळता. पुढचो चेंडू खराब असो चेंडू. विनाशकारी विपरीत अशी बुद्धी. सगळा व्यवस्थित चालू असताना नकोता आठवता नकोता स्वप्न बघितला जाता आणि वाईट चेंडू फेकलो जात आहे. 2 धावा हैसर मिळतात. ऋषी याचा पुढचो चेंडू निहार सज्ज असतात. देख नसो फटको देखना क्षेत्ररक्षण होता. चांगलो प्रयत्न राकेश भाटकरच्या माध्यमातून. चेंडू रोखो या नाही रोखो परंतु चांगलो प्रयत्न राकेशच्या माध्यमातून प्रत्येक मैदानावरती बघू मिळता. सुरेख असो फटको निहारच्या बॅटमधना. पुढचो चेंडू पंचांचो इशारो हैसर येता. वाईट +1 2 धावांचो इशारो. 2 धावेन धावसंख्या हैसर वाढता. धावसंख्या होत आहे 16 धावा. 16 ही धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघू मिळत आहे. षटकातल्या 2 चेंडूंचो खेळ शिल्लक. खेळूक सज्ज असतात. तो या ठिकाणी निहार मोरे डावखुरू आणि शैलीदारचो फलंदाज. खराब असो चेंडू फेकलो जात आहे. प्रेक्षक वर्गातनं पण आणि पाठीराख्यातनं पण आवाज येता. कावळ्याच्या हातात दिलो कारभार निमायजन हगून ठेवला राज दरबार असे सगळे पाठीराखे म्हणतात. मी सांगायचं काम करतोय. देखनो फटको आखाड्याच्या पहिल्याडीत खटकार बॉट जागर पलटी हिला मनात आणि गेला दुकानात. आली लहर आणि केलो कहर असो फलंदाज म्हणजे निहार याच्या माध्यमातून चौकार ठोकलो जाता. या चौकारान धावसंख्या सर होता. धावसंख्या होत आहे 21 धावा. आक्रमक अशी फलंदाजी बघू मिळत आहे निहारच्या माध्यमातून. पुढचो चेंडू या ठिकाणी ऋषी येचो खिलूक सज्ज असतात. तो निहार सुंदर चेंडू होतो. बॅट आणि बॉल यांचा योग्य असं संपर्क नसात. 2 षटकांची समाप्ती हे सर होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 21 धावा. 2वर 1 म्हणजे 21 धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघू मिळत आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असा आणि सामनो जिंकूक 29 धावांची आवश्यकता असतात. माझ्या आयुष्यात कधी मागाशीच म्हटलंय सोमट्या चुकत नाही. परत एकदा 2 विकेट साठी 500 रुपयाचा पारितोषिक. सारखी सारखी माका नोट दाखवतात. अमिष दाखवतात माका 500 रुपये असत. 500 रुपये. बळींचा पाऊस पडलो जात आहे बळीराजाकडनं. खरोखरच क्रिकेटवर प्रेम करणारे हे सगळे व्यक्ती असत. बराचसा क्रिकेट त्यांनी पण खेळला नाही असतात त्यांच्या आयुष्यात. आता फक्त क्रिकेटचा आनंद घेणं म्हणजे काय या सर बघू मिळत आहे. अमय बारगुडे इलोय. 3ऱ्या षटकाचा खेळ सांभाळीत. स्ट्रायकिंग एंडवरती स्मित चिबलकर. 28 धावांची आवश्यकता असं मगाशी म्हणालच. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिलो चेंडू आखाड्याच्या पहिल्या डीत डायरेक्ट चंद्रावर स्मितच्या माध्यमांना ठोकलो जात आहे. चौकार. धावसंख्या होत आहे 25 धावा. 25 धावसंख्या 7 बाऱ्यावरती बघू मिळत आहे. अम्या याचा पुढचो चेंडू खिलूक सज्ज असतात. स्मित शिवलकर देखनो फटकावतो. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न असफल ठरलो. राकेशच्या माध्यमातून काहीतरी बेस्ट फिल्डरच्या किताबाच्या दिशेने वाटचाल. चांगला असा क्षेत्ररक्षण बघू मिळत आहे. प्रत्येक चेंडू रोखायचा तो प्रयत्न करताय. 2 विकेट साठी सनगरे काकांकडनं पण बक्षीस दिलाय 500 रुपयाचा. आम्ही आज स्वप्न घेऊन गोलंदाजी करायचा प्रयत्न आहे सर करता. आम्याचा पुढचा चेंडू स्मित शिवलकर सज्ज असतात. वेगवान चेंडू वेगवान असो फटको मिळवून देता 1 धाव. पंचांचो एका धावेचो इशारो. अण्णांचो इशारो इलो की आम्ही पण 7 बाऱ्यावरती नोंद घालता. धावसंख्या होत आहे 26 धावा. 23 धावांची आवश्यकता असतात. आता सोमट्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आपला कॅल्क्युलेटरवर बरा. धावसंख्या होत आहे 26 धावा. काम्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असत तो. आक्रमक असो फलंदाज स्मित शिवलकर. आक्रमक असो फटको. अवदसा आठवता लड्डू मुत्याग अवतार घेईन. काहीतरी अवतार घेतल्यान आणि चौकार जात आहे. तुका नाही माका घाल कुत्र्या कशी गत हैसर घडता. तेल पण गेला तूप पण गेला आणि हाटी आला दुपाटना. धावसंख्या होत आहे 7 बाऱ्यावरती 30 धावा.
जर रम्यान या षटकात जर विकेट प्राप्त केला तर 500 रुपयाचा पारितोषिक असतात. सनगरे काकांच्या माध्यमातून वारंवार बक्षिसांचं वर्षाव केलं जात आहे. आम्या विरुद्ध स्मित शिवलकर असं सामना व्हायचं रंगता. पुढचं चेंडू आम्याचं खेळूक सज्ज असतात स्मित शिवलकर. धावसंख्या होत आहे 30 धावा. आक्रमक असं फटकं आणि आक्रमक असं क्षेत्ररक्षण. म्हणूनच पोरांका मी सांगत असते माझ्यानं व्यायामशाळेत जावा नाही तर हाडाची काढा आणि नको त्याचं तुंतुन होईल. ही जी बॉडी असा ना ही बॉडी या बॉडीन तो चेंडू रोखता. जर सर्व्हिस असतो तर आरपार गेलो असतो. म्हणून माझ्या सांगताय व्यायामशाळेत जा. ह्या बॉलात पण विकेट घेतल्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक. चांगलंय ऐकूक नाही चालू मागत. पंचांचं विचारो ऐसर येता वाईट चेंडूचो धावसंख्येत भर. धावसंख्या होता 31 धावा. परत बक्षीस तुमका असा परत विकेट घेतलंस तर 500. चांगले चांगले काका तुमचाच सांगत इलाय मगतपासून. खै ना घेऊन येला होते 500 रुपये जातच नाहीत खिशात ना बाहेर. नोटीत बदल करा. बरोबर 1000ची नोट असती तर 12 होईल. ती पण बंद झाली. आम्ही ह्याचं पुढचं चेंडू माझ्या जॉन्टी आठवलो. चेंडू जात आहे सीमा पार चौकार. धावसंख्या होत आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. 3 षटकांची समाप्ती हे सर्व होत आहे आणि धावसंख्या होत आहे 35 धावा. 35 धावसंख्या 7 बऱ्यावरती बघूक मिळत आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकूक बरोबर असताना माझा मार करूक लावशी नाही तर कसे इकडचे संघ असत सगळ्यांबरोबर आपले चांगले संबंध नाही तर कसे बिघडवून टाकशील. धावसंख्या होत आहे 36 धावा. तास सांगते तो का माका 35 धावसंख्या होता आणि माय जो माका सांगता माका म्हणता रतन खत्रीचा कॉल इलो आकडे लिहू कानपडत देन मधले डाव्या हातान पहिली म्हटलंय. जाता चालवलंय सागर दादा बरोबर तास चालव नको त्या भानगडीत पडू नको. सागर दादा इलो नाही वाटतं अजून नाहीतर पावडर लायसर बाजार उरकायचो आणि सागर दादा यायचो. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकूक 14 धावांची आवश्यकता. साई दुधवडकर सामन्याकडे लक्ष देणे अपेक्षित असा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 14 धावांची आवश्यकता असतात. पंचांचा इशारो इलो की 7 बऱ्यावरती नोंद घातली जाता. वाईट चेंडूचा इशारो धावसंख्या होत आहे 36 धावा. 36 धावसंख्या 7 बऱ्यावरती बघू मिळत आहे. आक्रमक असो फटको आणि आक्रमक असा क्षेत्ररक्षण पण सर्वेच्या माध्यमातून बघू मिळता. प्रेमान जे का साबण म्हटला जाता की बबन म्हटला जाता काय माका माहित नाही पण बारक्याच्या माध्यमातून आक्रमक असं क्षेत्ररक्षण बघित होतो. अलिबागाक चेंडू गेलो देवबागाक. धावसंख्या होत्या 7 बऱ्यावरती 37 धावा. 12 धावांची आवश्यकता सामना जिंकूक आणि 4 चेंडूंचो खेळ शिल्लक. सोमट्या पण काही सो मरगळलेलो दिसता माका. झोप इली 4 दिस. स्मित शिवलकर सज्ज. 4 चेंडूंचो खेळ शिल्लक. पंचांचो इशारो येसर येता. वाईट चेंडूचो धावसंख्या होत्या 7 बऱ्यावरती 38 धावा. 38 धावसंख्या 7 बऱ्यावरती बघूक मिळत आहे. पुढचा चेंडू आक्रमक असा फटको आणि पुरे कसोशील आम्याच्या माध्यमातून टिपलो जाता. पाचशे इले नाहीत अजून. मंगाचपासून म्हणत होते 500 घ्यावा 500 घ्यावा 500 घ्यावा. आता देवा आता इकडे घेऊन यावा. मोठो फलंदाज हे सर बाद केलो जाता. गावातलो खेळाडू आपलं मोठो फलंदाज बाद करता. धावसंख्या होत्या 7 बऱ्यावरती 38 धावा. 11 धावांची आवश्यकता असतात. 3 चेंडूंचो खेळ शिल्लक.
तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता. चिराग पिलनकर दाखल झाले. अतिशय रंगतदार असो सामनो आहे सर बघू मिळता. एक हाय व्होल्टेज सामनो. जय भैरी मोरुगाडा विरुद्ध शिवगर्जना निवखोल. जबरदस्त असा क्षेत्ररक्षण ऋषीच्या माध्यमातून आणि आंब्याच्या माध्यमातून बघू मिळत आहे. एकेरी धाव चिरागच्या माध्यमातून घेतली जातात. धाव संख्या होत आहे 39 धावा. म्हणजेच 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 2 आणि 10 धावांची आवश्यकता. सुरेख असो फटको. आखाड्याच्या पहिल्या चौकार ठोकलो जाता. या चौकारांना धाव संख्या होत आहे 43 धावा. 6 धावांची आवश्यकता. एका चेंडूचा खेळ शिल्लक. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता आणि संघ विजय होत आहे तो शिवगर्जना निवखोल संघ. सेमीफायनल मध्ये दाखवणारा संघ ठरत आहे तो शिवगर्जना निवखोल.